प्लॉट दिसतील. रोल कळवा पूर्व येथे जवळजवळ 2.5 ते 3 लाख लोकसंख्या असून सुद्धा इथेच कळवा स्मशानभूमी नाही. त्या संदर्भामध्ये 2022 पासून सातत्याने माजी नगरसेवक माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुराव्याला कुठेतरी त्याने यश मिळालेलं. आपण पाहू शकतो की कळवा पूर्व जी लोकवस्ती आहे ती संपूर्ण डोंगर परिसर असून मोठी लोकवस्ती आहे, पण इथे स्मशानभूमी या विभागाचा स्थानिक नगरसेवक म्हणून मागील 25 वर्ष मी या ठिकाणी स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करत होतो. परंतु मध्यंतरीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास विभाग आला. त्यानंतर आमचे स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे देखील मी या संदर्भामध्ये चर्चा केली होती. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2022 रोजी या ठिकाणी आयुक्त विपिन शर्मा हे दौऱ्यावर आले असताना मी त्यांना त्या दिवशी पत्र दिलं. या ठिकाणी स्मशानभूमीची अत्यंत आवश्यकता आहे. 3 लाखाहून अधिक इथे नागरिक इथे कायमच्या वास्तव्यास आहेत आणि इथे ब्रिज पहिला नव्हता, आरोपी नव्हता, पण तो ब्रिज झाल्यानंतर नागरिकांना जवळजवळ 5-6 मजले उंच अंत्ययात्रा घेऊन जाणं, तेवढ्याच पायऱ्या उतरणं हे खूप कष्टाचं, शारीरिक मानसिक त्रासाचं होतं. हे वस्तुस्थितीच्या लक्षात आली. त्यानंतर आम्ही या प्रकरणाला खूप पाठपुरावा केला. मग त्यानंतर आमचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर असतील, संजीव जयस्वाल असतील किंवा आताचे डॉक्टर विपिन शर्मांच्या माध्यमातून काम सुरू झाल्यानंतर आताचे आमचे सौरवराव साहेब यांच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना सतत पाठपुरावा केला. नगर विकास विभागाशी संपर्कात होतो. मोर्चे, निवेदनं देणं, मोर्चे काढणं यासारखी आयुधं वापरली आणि त्यानंतर या ठिकाणी या विषयाला चालना मिळाली. 18 फेब्रुवारी 2022च्या नंतर आज 18 फेब्रुवारी 2026 उजाडलं आणि मग आम्हाला या जागेच्या आरक्षणात फेरबदलसाठी मंजुरी मिळाली. विशेष करून यासाठी या ठिकाणी होमगार्ड ट्रेनिंग सेंटर म्हणून जे आरक्षण होतं त्याच्याऐवजी इथे स्मशानभूमी हे आरक्षण क्रमांक 1 संयुक्त स्मशानभूमी असं जे आरक्षण हे आता आम्हाला 18 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालं. आणि मी सर्व म्हणजे ज्या लोकांनी या ठिकाणी आमचं या प्रकारामध्ये सहकार्य केलं त्या सर्वांचं, मग ते आमचे पालकमंत्री, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, त्याचप्रमाणे आमचे महापौर म्हणून नरेश मस्के, आमच्या प्रशासनातील सर्व आयुक्त, शहर विकास विभाग, एवढंच नव्हे तर नगर विकास विभागातील असीम गुप्ता साहेब, ते गीते, त्यानंतर चौधरी साहेब, या सर्वांनी अगदी म्हणजे व्यंकटेश भट साहेबांपर्यंत या प्रत्येकाने आमच्या या विषयी गांभीर्याने दखल घेतली आणि म्हणून मला वाटते या ठिकाणी या विषयाला मंजुरी मिळाली. मी त्यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. स्मशानभूमीला मंजुरी मिळालेली आहे. थोड्याच दिवसामध्ये, थोड्याच वर्षामध्ये हा जो स्मशानभूमी तयार करण्यात येईल. कॅमेरामॅन सोम शिर्केसह अशोक गाग, माझे ठाणे.